सलग 3 दिवस संगमनेर येथे आयोजित केलेल्या बालकुमार साहित्य संस्थेच्या पुस्तक जत्रे उपक्रमाला विद्यार्थ्यांचा भरभरून प्रतिसाद मिळाला। महाराष्ट्राच्या विविध कानाकोपऱ्यातून पुस्तक प्रकाशकांनी आपल्या स्टॉलच्या माध्यमातून वाचकांना अनोखी पर्वणी उपलब्ध करून दिली। टीव्ही, मोबाईल, कॉम्प्युटरच्या युगात कमी झालेली वाचन संस्कृती बालगोपाळांनी भरून काढली। यावेळी अभिषेक थोरात या विद्यार्थ्यानं या पुस्तक जत्रेविषयी आपली बोलकी प्रतिक्रिया व्यक्त केली। पुस्तक जत्रा येथे आलो। तिथे अभ्यासक्रमाव्यतिरिक्त अनेक इतर लेखकांची पुस्तके व त्यांच्या विविध बाबी काही आमच्या अभ्यासक्रमाशी सुद्धा निगडीत असून अनेक विविध ऑक्सफर्ड तसेच अनेक इंग्लिश स्पीकिंग कंपनींचे अनेक पुस्तकं असून तिथे आम्हाला इंग्लिश विषयाबद्दल अनेक गोष्टींचे ज्ञान होते। तसेच गणित व आपली मेमरी वाढवायची याबद्दलचे अनेक पुस्तके असल्यामुळे अभ्यासामध्ये मोठी मदत होते। या पुस्तक जत्रेचं संगमनेरात मालपानी परिवारानं प्रथमच आयोजन केलं होतं। पालकांचा प्रतिसादही मोठ्या प्रमाणात होता। याविषयी वालझडे यांनीही आपली प्रतिक्रिया व्यक्त केली। साठी वेगवेगळं दालन या ठिकाणी आहे की लहान मुलं त्यानंतर गृहिणींसाठी सुद्धा खूपच छान छान पुस्तकं आहेत आणि शिक्षकांसाठी विद्यार्थ्यांसाठी तर आहेतच। आणि तसं पाहायला गेलं तर पुस्तकांच्या किमती जरी जास्त वाटल्या तरी एक वाचन संस्कृती वाढायला नक्कीच मदत होईल असं वाटतं। या पुस्तक पर्वणीत बाल साहित्य ते कादंबरी तर व्यक्तिमत्व विकास स्पर्धा परीक्षा या पुस्तकांचा समावेश होता। वाचकांचा पुस्तक जत्रेला चांगला प्रतिसाद मिळाल्याची माहिती विक्रेते गोमासे यांनी दिली। दिवसांमध्ये प्रचंड प्रतिसाद संगमनेरकरांच्या या प्रदर्शनाला लाभत आहे। भरपूर संख्येने विद्यार्थी इथे येत आहेत शाळेंमधून आणि पालकही येत आहेत त्यांचे आणि पुस्तक खरेदीला चांगला प्रतिसाद मिळत आहे। एकंदरीत मुलं जे आहेत ती वेगवेगळ्या प्रकारची पुस्तके विकत घेत आहेत। त्याच्यामध्ये व्यक्तिमत्व विकासाची पुस्तके यांना जास्त मागणी आहे। संगमनेरातील शिक्षण प्रसारक संस्थेचे अध्यक्ष डॉक्टर संजय मालपानी यांनी देखील साहित्य दालनाला भेट दिली। त्यांनीही यावेळी आपली प्रतिक्रिया व्यक्त केली। अखिल भारतीय बालकुमार साहित्य संस्थेच्या संगमनेर शाखेच्या वतीनं दामोदर मालपानी मेमोरियल ट्रस्टच्या संयुक्त विद्यमानं या पुस्तक जत्रेचं आयोजन गेल्या 3 दिवसांपासून या ठिकाणी सुरू आहे। संगमनेरकर नागरिकांचा विशेषतः शालेय विद्यार्थ्यांचा प्रतिसाद या पुस्तक जत्रेला जो मिळाला आहे तो एखाद्या साहित्य संमेलनात असलेल्या पुस्तकांच्या प्रदर्शना इतकाच मोठा आहे असं या ठिकाणच्या स्टॉलधारकांचं म्हणणं आहे। पुस्तकं घराघरात पोहोचावीत आणि पुस्तकांच्या वाचनांमधून मनसमृद्ध व्हावेत या दृष्टिकोनातून घेतलेला हा उपक्रम अतिशय यशस्वी अशा पद्धतीचा झालेला आहे आणि या निमित्तानं लाखो रुपयांची पुस्तकं संगमनेरकर नागरिकांच्या घरात पोहोचलेली आहेत। या पुस्तक जत्रेची आठवण बालगोपाळांच्या मनात कायम घर करून राहील। सी मूव्हीज एन न्यूज साठी प्रतिनिधी संदीप चव्हाण, संगमनेर।